सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो धैर्य आहे, धैर्य आता घरी येतो आणि तो म्हणत असतो की मला आता सावीला आणायला जायचं. हे बघा वहिनी, तुम्ही सगळी रूम वगैरे सजवून ठेवा, सगळं काही नीट डेकोरेट करून ठेवा. तर आता लगेच त्या म्हणतात की खरंच का, खरंच आपली सावी घरी येणार आहे? तर ते म्हणतात की हो, सावी घरी येणार आहे, पण ती कुणाला ओळखत नाहीये. तुम्ही काळजी करू नका वहिनी, पण मी तिला लवकरच बरं करणार आहे, असं म्हणतो. आणि तो म्हणतो की तुम्ही आवरायला लागा. पण आताच ती म्हणते की नाही येऊ शकत धैर्य भाऊजी, ऐका ना माझं, असं म्हणत असते. आणि आता तेवढ्या डॉक्टरचा फोन येतो आणि डॉक्टर धैर्यला म्हणतात की हे बघा, त्या तुमच्यासोबत यायला नाही नाही येणार ते तुमच्यासोबत, त्यामुळं आम्ही त्यांना पाठवू नाही शकत. आम्ही असं पेशंटवरती बळजबरी नाही करू शकत. तर ते म्हणतात तुम्ही कोण आहात त्यांना न पाठवणाऱ्या? माझी बायको आहे ती. तर डॉक्टर म्हणतात अहो, तुमची बायको होती ती अगोदर, आता नाही आहे तुमची ती बायको. आता तुम्हाला माहिती का, आता ते आमचं पेशंट आहे, ते तुम्हाला विसरलं आहे, त्याला आता काही आठवत नाहीये, त्यामुळे आम्ही तुमच्या अंगावर सोपू नाही शकत त्या पेशंटला, असं म्हणतात. धैर्यला खूप राग येतो. धैर्य आता राग राग घरातून निघतो आणि तिकडे जायला येतो हॉस्पिटलमध्ये. आणि इकडे आता जी सावी आहे ती तिथे खेळत असते आणि ती आता तिथे इकडून तिकडे खेळत असते, लहान बाळासारखं करत असते. आणि धैर्य तिला डोकावून बघत असतो सगळं चोरून. आणि ती आता धैर्यला बघतच नाही, ती खेळत असते. आणि ती धैर्यला बघितलं की खूप खूप घाबरते, तिला खूप भीती वाटते धैर्याची. आणि आता लगेच तिथे नर्स जी असते, ती नर्स पण आता धैर्यला बघते आणि म्हणते की हे बघा, तुम्ही ना आता प्रयत्न करू नका जवळ जाण्याचा. हे बघा, कारण की तुमच्यासोबत नाहीच म्हणता यायला, आम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला बघितल्यावर त्या कशा करता बघितलं ना, त्यांना खूप त्रास होतो, त्यामुळं तुम्ही बळजबरी करू नका त्यांच्यावरती, आम्ही त्यांना तुमच्यासोबत नाही पाठवू शकत, असं म्हणतात. तर आता लगेच धैर्य म्हणतो की अहो, माझी बायको आहे ती, असं काय करताय तुम्ही? तर ते म्हणतात तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या वाटलंच तर. अहो, डॉक्टर नाही म्हटलेत त्यांना पाठवायला, त्यामुळे आम्ही नाही पाठवू शकत. तर आता धैर्य म्हणतो की असं का करताय? तर आता तो सावीजवळ जाण्याचा प्रयत्न करतो, पण सावी त्याला घाबरते आणि लांब लांब पळते. तर आता लगेच ती म्हणते की सावी म्हणते ताई, काका याला सांग ना गं काही, हा माणूस बघ ना कसं करतोय. तर आता लगेच ती म्हणते की ओ शांत बसा तुम्ही, धैर्यला म्हणते. आणि आता इकडं धैर्य एका जादूगाराचा लूक घेतो. जादूगारचा लूक घेऊन सावी ज्या रूममध्ये खेळत असते त्या रूममध्ये सावीकडे जादूगरच्या लूकमध्ये आतमध्ये घुसतो, आतमध्ये येतो. आणि आता तो धैर्य सावीला बघतो आणि आता सावी तिथे खेळत असते. धैर्य तिला बघून आता लगेच तिच्याकडे जातो. सावी खूप खुश होते जादूगरला बघून, तिला खूप आनंद होतो आणि ती म्हणते मला खेळणी द्या ना, खेळणी द्या ना. धैर्य तिच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग आता ते दोघं जण एकत्र येतात. धैर्य तिच्याजवळ येतो आणि ती धैर्यजवळ, आणि त्याच्याकडून खेळणी घेत असते धैर्यकडून. आणि आता तेवढ्यात धैर्य जो असतो त्याच्याकडून ती धैर्याच्या तोंडाचं ते मास्क आणि ते पडतं खाली. तेवढ्यात ती बघते तर धैर्य, आणि ती पुन्हा धैर्याला घाबरते. आणि इकडे आता धैर्य म्हणतो आता कसं नेणार मीला घरी, असं म्हणत असतो. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.